राम राम महाराष्ट्र. आज आपला प्रवास निघाला आहे मुंबईच्या एका अविस्मरणीय स्थळाला आणि मुंबईतील प्रत्येक व्यक्तीच्या स्थळाला व्हिजिट करत असतो. ते आहे सिद्धिविनायक. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण या प्रवासाला सुरुवात करूया. वाशी स्टेशनवरून निघालेली ही ट्रेन ही ट्रेन कुर्ल्यावरून आपण पुढे जाणार आहोत सेंट्रलने दादरला. हे आहे समोरच दादर स्टेशन. दादर स्टेशनला उतरल्यानंतर वेस्ट साईडला तुम्ही पश्चिमेला तुम्ही गेलाल तर तुम्हाला दिसेल समोरच भव्य असं मार्केट आणि या मार्केटच्या वरती तुम्हाला दिसेल हा फ्लायओव्हर. या फ्लायओव्हरच्या खालून रस्ता आहे आणि तो रस्ता क्रॉस केल्यानंतर समोरच तुम्हाला शेअरिंग रिक्षा स्टँड मिळेल. बघा इथे खूप चांगल्या प्रकारचे कपडे आणि बऱ्याच प्रकारचे फुलं मिळतात, कारण हे मार्केटच फुलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे खूप चांगले चांगले फुलं तुम्हाला इथे नक्की मिळतील. मार्केटची सैरसपाटा केल्यानंतर त्या ब्रिजच्या खालून एक रस्ता आहे छोटासा आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला या पुढे ज्या व्हॅन दिसत आहेत या व्हॅनने 10 रुपयात तुम्हाला गणपती मंदिराला सोडतील. या 24 तास व्हॅन चालू असतात. या व्हॅनने प्रवास करत आपण पोहोचतो गणपती मंदिराला. सिद्धिविनायक हे बघा समोरच तुम्हाला हे जे मंदिर दिसते आहे सिद्धिविनायक, मुंबईचा आराध्य दैवत सिद्धिविनायक ट्रस्ट. सिद्धिविनायक ट्रस्ट ही प्रभादेवी रोड दादर बॉम्बे येथील गणपती मंदिर या नावाने सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट म्हणून काम करते. या मंदिराचा थोडासा इतिहास तुम्हाला सांगतो. सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रिय कुळातील म्हणजे सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देवबाई पाटील यांनी हे मंदिर बांधलं. बरं, सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक असलेलं हे सिद्धिविनायकाचं मंदिर. बाहेर पोलिसांची चेकिंग असते खूप. ही चेकिंग केल्यानंतर आपण पोहोचतो सिद्धिविनायकला. याची स्थापना झालेली आहे 19 नोव्हेंबर 1801. काही पूर्वकालीन ग्रंथांमध्ये 1600 शतकातही याचा उल्लेख आढळतो, पण ही स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी लक्ष्मण विठू आणि देवबाई पाटील यांनी बांधलेल्या आकडेवारीनुसार आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिर. इथे सर्व सिने स्टार अंबानीपासून तर अमिताभ बच्चनपर्यंत सर्वजण इथे विजिट करत असतात, कारण हे नवसाला पावणारं गणपतीचं मंदिरही म्हणून फेमस आहे. येथील खासियत सांगायला गेली तर दादर हा मुख्य भाग आहे मुंबईचा, म्हणजे इथून मध्यवर्ती भाग म्हटलं तरी चालेल मुंबईचा. त्यामुळे इथे वर्दळ कायम तुम्हाला मिळेल. मंगळवारचा दिवस असल्यामुळे मी गेलो, पण गर्दी खूप जास्त असल्या कारणास्तव मी मंदिराच्या VIP एंट्रीमधून एंट्री घेतली आणि तिथून आत प्रवेशाला सुरुवात केली. हा बघा असा कोरीव देखील काम, ही अशा प्रकारची मूर्ती आहे मध्ये मंदिराची. ही भारी त्याची भारी एक स्ट्रक्चर ठेवलेलं आहे त्यांनी. त्या प्रकारची एक मूर्ती बनवून बाहेर बनवलेली आहे. आता आपण पोहोचतो आहे मंदिराच्या गाभारा. गाभाऱ्याचा विषय थोडं सांगायचं झालं तर लाकडी दरवाजांनी आणि अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील जे आपले अष्टविनायक आहे याच्या मूर्त्या त्या गाभाऱ्यावरती कोरण्यात आलेल्या आहेत आणि लाकडी त्याचे दरवाजे आहेत. खूप छान प्रकारे असंख्य प्रतिमा कोरलेल्या आपल्याला इथे बघायला मिळतील. गाभाऱ्याचा आतील जो भाग आहे तो त्याचा आतील जी छत आहे ते सोन्याचा मुलावा देऊन चढवलेला आहे. परिसरात हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे, ते थोड्या वेळात तुम्हाला इथे दिसेल. ते बघा आतील भाग जो आहे तो सोन्याच्या मुलावाने चढवलेला आहे, मुलामा त्याला दिलेला आहे. हे आहे बाप्पाचं सुंदर आणि सोजवळ रूप. गणपती बाप्पा मोरया. तुमच्या काही इच्छा असतील ना तुम्ही इथे मागू शकता. खूप सुंदर छान आणि सर्वांची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा, विद्येची देवता. हे दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर निघालो. बाहेर तुम्हाला हे बघा अशा प्रकारचे मूषकराज तुम्हाला गणपती मंदिरामध्ये भरपूर ठिकाणी बघायला मिळते. खूप छान प्रकारे त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे. मंदिराच्या बाहेर हा प्रवेशद्वार, म्हणजे बऱ्याच प्रकारचे प्रवेशद्वार आहे. तुम्ही मुखदर्शन घेऊ शकतात. पाण्याची व्यवस्था जी बाहेर शेड बनवलेली आहे ही मुख्य मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बनवलेली आहे, जेणेकरून पावसाळ्यात आणि उन्हामध्ये याचे त्रास भाविकांना होणार नाही याची पूर्णतः खबरदारी ट्रस्ट घेते. त्यानंतर मुखदर्शन रांगेतून प्रवास करतानाच तुम्हाला समोर हनुमानाचं मंदिरही दिसेल. जे मी तुम्हाला सांगितलं तिथे होम हवन तुम्ही करू शकतात. सगळ्या प्रकारची व्यवस्था मंदिर व्यवस्थापन आणि ट्रस्ट घेत असते. इथे मोबाईल अलाउड नाही आहे. फोटो काढण्यास मनाई असल्या कारणास्तव गाभाऱ्यात मोबाईल घेऊन जाऊ नाही शकत आपण. खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था मंदिर व्यवस्थापन ट्रस्टकडून केलेली असते. कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही भाविकांना याची काळजी घेतलेली असते आणि इथे भाविकांची गर्दी तुम्हाला कायम बघायला मिळेल. खास करून मंगळवार, शुक्रवार, गुरुवार खूप गर्दी असते. असं सगळ्यांचं आवडतं मंदिर. इथली गर्भगृह हे अष्टभुजी गर्भगृह म्हणून ओळखलं जातं.
कारण त्याच्यावरती अष्टविनायकाच्या प्रतिमाही कोरलेल्या आहेत. खूप छान असा परिसर. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्य रांगेतून आपण बाहेर आलो. बाहेरच तुम्हाला इथे बघा महाप्रसादाचे लाडू मिळतील. 30 रुपयाला एक पॅकेट काहीतरी आहे त्याची किंमत, आणि ते नक्की येऊन तुम्ही प्रसाद घ्या. आणि तिथेच आता बघा मी प्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न, आणि छान दर्शन घेतल्यानंतर तुमच्या मनाला एक प्रसन्न अशी चेतना मिळते, ऊर्जा मिळते. कुठल्याही कामाची सुरुवात करताना मुंबईकर बहुधा करून सिद्धिविनायकाच्या राजाला दर्शन घेतात. तसा आपला हा प्रवास छान झाला. त्यामुळे नमस्कार आणि काळजी घ्या सर्वांनी.